Welcome students. Standard 6, Subject Science, Topic number 14, Light and the Formation of Shadows. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण टॉपिक नंबर 14 on the light and the formation of shadows हा जो घटक आहे तो पाहतो. In previous class we had know about the luminous object or non-luminous object and also the light travels in a straight way. Then after we had to study a pinhole camera and how to image pass in a plane mirror. Now today we are going to learn the formation of shadows. The formation of shadows. Formation of shadows means shadows म्हणजे सावली किंवा छाया. सावलीची निर्मिती किंवा छायेची निर्मिती कशी होते हे आता आपण पाहणार आहोत. Then what mean by shadows of object? Shadows is produced when shadows is produced by an opaque object. जेव्हा opaque म्हणजे काय अपारदर्शक. जेव्हा एखाद्या प्रकाशाच्या मध्ये जेव्हा एखादी अपारदर्शक वस्तू येते, लाईट डज नॉट पास थ्रू द एन opaque ऑब्जेक्ट, तेव्हा त्याच्यातून प्रकाश पारदर्शक पद्धतीने पलीकडे जाऊ शकत नाही. That's why it does not reach the wall or any other surface. And at that time, the other side of the object. आणि तो प्रकाश त्यावेळेला त्या वस्तूच्या पलीकडे आरपार जाऊ शकत नाही. त्यामुळे त्या वस्तूची सावली तुम्हाला त्या ठिकाणी पडलेली पाहायला मिळते. This part therefore remains dark, and this dark area is called the shadows of object. आणि हा जो गडद तुमची जी छाया त्या ठिकाणी पडलेली दिसते त्या छायालाच आपण काय म्हणतो तर शॅडोज ऑफ दॅट ऑब्जेक्ट. त्या सावलीलाच आपण काय म्हणतो शॅडोज ऑफ दॅट ऑब्जेक्ट. जेव्हा प्रकाश किरण एखादी काचेची वस्तू असेल समजा त्यातून प्रकाश किरण आरपार जातात, ठीक आहे. पण समजा एखादी वस्तू अशी असेल शॅडोज इज प्रोड्यूस्ड बाय एन ओपेक ऑब्जेक्ट, अपारदर्शक वस्तूमधून ही छाया निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते. लाईट डज नॉट पास थ्रू द एन ओपेक ऑब्जेक्ट. दॅट्स वाय इट डज नॉट रीच द वॉल और एनी सरफेस. अँड ऑन द अदर साइड ऑफ द ऑब्जेक्ट, त्या वस्तूच्या पलीकडे प्रकाशाची किरणे जात नाही, ठीक आहे. त्या आणि किंवा रिफ्लेक्ट होऊन ते पुन्हा दुसऱ्या एखाद्या सरफेसवरती सुद्धा परत जात नाही. That's why this part therefore remains dark. आणि त्यामुळे तो जो भाग आहे तो त्या ठिकाणी गडद असा आपल्याला पाहायला मिळतो असते. And this dark area is called the shadows of an object. हा जो डार्क एरिया आपल्याला दिसतो त्यालाच आपण काय म्हणतो shadows of an object असं म्हणतो. Now let's try this. Take an electric torch, flash it light on a wall. Now make your friend stand in between the torch and the wall. What happens? काय करा तर तुम्ही एक इलेक्ट्रिक टॉर्च घ्या आणि तो टॉर्च आणि भिंत याच्या दरम्यान तुमच्या मित्राला उभा राहण्यासाठी सांगा. तुम्हाला काय बरं पाहायला मिळेल? काय घडतं? When the friend comes in front of the torch light, his shadow falls on the wall. जेव्हा तुमचा मित्र टॉर्च आणि भिंत याच्यामध्ये दरम्यान येतो तेव्हा त्याची सावली भिंतीवर पडलेली तुम्हाला पाहायला मिळेल. Why is this so? Because if an opaque object comes in the way of
a light source, light does not pass through it. ठीक आहे. अपारदर्शक वस्तू म्हणजे कोण? तो जो तुमचा मित्र आहे तो अपारदर्शक वस्तू आहे आणि लाईटच्या प्रकाशाच्या मध्ये जेव्हा तो येतो तेव्हा त्याच्यातून प्रकाश किरण आरपार जात नाहीत. ॲज अ रिझल्ट द लाईट डज नॉट रीच अ वॉल ऑर एनी अदर सरफेस. आणि याच्यामुळे प्रकाश किरण त्याच्यातून आरपार भिंतीवरती जाऊ शकत नाहीत. त्या ठिकाणी प्रकाश किरण रोखले जातात. अँड अदर साइड ऑफ द ऑब्जेक्ट दॅट पार्ट्स रिमेन्स डार्क. आणि त्याच्या बरोबर विरुद्ध बाजू जी आहे ती विरुद्ध बाजू कशी दिसते तर त्या ठिकाणी गडद असलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच त्या वस्तूची सावली त्या ठिकाणी त्या भिंतीवर पडलेली आपल्याला पाहायला मिळते. जसं या ठिकाणी या तुमच्या मित्राची सावली त्या भिंतीवर पडलेली पाहायला मिळते. या चित्रामध्ये जशा पद्धतीने दिसतं तशा पद्धतीने. अँड धिस डार्क पार्ट इज कॉल्ड द शॅडोज ऑफ द ऑब्जेक्ट. आणि ही जी गडद छाया आहे या छायेलाच आपण काय म्हणतो? ही जी गडद सावली आपल्याला दिसते या सावलीलाच आपण काय म्हणतो? वस्तूची छाया असं म्हणतो. त्या वस्तूची छाया असं आपण त्या सावलीला म्हणतो. दिस इज कॉल्ड द शॅडोज ऑफ ॲन ऑब्जेक्ट. नाव आस्क युअर फ्रेंड टू स्टँड ॲट अ सर्टन डिस्टन्स फ्रॉम यू in a big room and obtain the shadow of your friend on the wall with the help of a torch. एका मोठ्या खोलीमध्ये तुमच्या मित्राला तुमच्यासोबत एका ठराविक अंतरावर उभं करा आणि पुन्हा बॅटरीचा टॉर्चचा वापर करून तुमची छाया भिंतीवर तुमच्या मित्राची छाया भिंतीवर कशी पडते हे पहा. ऑब्झर्व अँड मेक अ नोट ऑफ द चेंज टेकिंग प्लेस इन द शॅडो. And now carry out the following actions. आता मी ज्या कृती सांगणार आहे तुम्हाला त्या कृती तुम्ही फॉलोच करायचे आहेत. ठीक आहे. जे ॲक्शन्स मी सांगणार आहे ते ॲक्शन्स तुम्ही त्या कृती करायच्या आहेत आणि निरीक्षणाच्या नोंदी तुम्ही करायच्या आहेत. नाव सेंड द फ्रेंड क्लोजर टू द वॉल. लुक ॲट दिस पिक्चर अँड सेंड द फ्रेंड closer to the wall. When you send the friend closer to the wall, the shadow of the object becomes small. The shadows of an object became small. ठीक आहे. सावली कशी दिसणार आहे तुम्हाला? छोटी दिसणार आहे जेव्हा तुमचा मित्र भिंतीच्या जवळ जाणार आहे. Then after ask your friend to comes toward you. नंतर तुम्ही तुमच्या मित्राला जवळ बोलवा. Look at this picture and observe. When you ask your friend come towards, the shadow of the friend become longer and bigger. त्यावेळेला तुमच्या मित्राची सावली कशी दिसणार आहे तुम्हाला? खूप मोठी आणि दूरवर पडलेली तुम्हाला पाहायला मिळणार आहे. जेव्हा तो टॉर्चच्या जवळ जाणार आहे तुमचा मित्र तेव्हा त्याची सावली कशी पडणार आहे? खूप लांबपर्यंत पडणार आहे. आणि जेव्हा तो पडदा म्हणजेच भिंतीच्या जवळ जाणार आहे तेव्हा त्याची सावली खूप क्लोजर म्हणजे स्मॉल दिसणार आहे. नाव नेक्स्ट यू मूव फर्दर अवे फ्रॉम हिम अँड टुवर्ड्स हिम अगेन. आता तुम्ही त्याच्यापासून दूर जाऊन परत जवळ जा. आता तुम्ही काय करा? त्याच्यापासून दूर जा आणि पुन्हा जवळ जा. आता त्यावेळेला सावली कशी पडणार आहे? द शॅडो ऑफ द फ्रेंड चेंजेस इट शेप अकॉर्डिंग टू आवर मुवमेंट्स. आपण जसं जवळ किंवा दूर मित्रापासून तुमच्या मित्रापासून तुम्ही जाणार आहात तेव्हा त्याची जी छाया निर्माण होणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला बरेच बदल झालेले पाहायला मिळणार आहेत.
When we are away from him, the shadow is bigger. And when we come closer to him, it becomes smaller. When we are away from him, the shadow is bigger, and when we come closer to him, it becomes smaller. Then hold the torch high and then low. काय करायचं आहे तर तुमच्या हातामध्ये असणारी जी बॅटरी आहे ती काय करायची आहे, उंचावरती धरायची आहे, पुन्हा खाली धरायची आहे. मग काय पाहायला मिळेल तुम्हाला? डू दिस ॲक्टिव्हिटी ॲट होम. व्हेन द टॉर्च इज हेल्ड हाय, द शॅडो फॉल्स नियर हिज फीट. जेव्हा टॉर्च खूप उंचावर पकडलं जाणार आहे तेव्हा त्याची सावली त्याच्या पायाजवळ पडलेली पाहायला मिळणार आहे, मित्राच्या पायाजवळ पडलेली पाहायला मिळणार आहे. व्हेन टॉर्च इज हेल्ड लो, द शॅडो बिकम्स लॉंगर. ठीक आहे. आणि जेव्हा तुम्ही ती विजेरी खाली धरणार आहात, म्हणजे बॅटरी खाली धरणार आहात, तेव्हा त्याची सावली दूरवर पडलेली पाहायला मिळणार आहे. देन डू अनदर ॲक्टिव्हिटी. गो टूवर्ड द लेफ्ट अँड टू द राईट ऑफ द फ्रेंड. मग आता तुम्ही मित्राच्या डाव्या बाजूला जा आणि उजव्या बाजूला जा आणि पहा, ऑब्झर्व करा हाऊ शॅडो इज फॉर्म्ड. कशा पद्धतीने तिथं सावली निर्माण होते. व्हेन वी गो ऑन द लेफ्ट साईड ऑफ आवर फ्रेंड, द शॅडो फॉल्स इज राईट साईड. जर तुम्ही डाव्या बाजूला गेलात विजेरी घेऊन तर काय होणार आहे, बॅटरी घेऊन जर तुम्ही डाव्या बाजूनी त्याच्यावरती बॅटरी पाडलात तुमच्या मित्रावरती तर त्याची सावली उजवीकडे पडणार आहे. व्हेन वी शिफ्ट ऑन अ राईट साईड, हिज शॅडो गोज ऑन द लेफ्ट साईड. जर तुम्ही उजव्या बाजूला गेलात, विजेरी जर त्याच्यावर उजव्या बाजूनी पाडल्यात किंवा बॅटरीचा प्रकाश जर उजव्या बाजूनी पाडलात तर त्याची सावली तुम्हाला कुठे दिसणार आहे, तर त्याच्या डाव्या बाजूला तुम्हाला पाहायला मिळणार आहे. इट इज अ डिफरन्स बिटवीन द फॉर्मेशन ऑफ शॅडोज. दॅट्स वाय द शॅडो आर प्रोड्यूस्ड ओनली फॉर द ओपेक ऑब्जेक्ट्स, because light does not pass through this object. जर अपारदर्शक वस्तू असेल तर त्याचीच सावली त्या ठिकाणी आपल्याला पडलेली पाहायला मिळते. नसेल तर पारदर्शक वस्तूची सावली आपल्याला पडलेली पाहायला मिळणार नाही. देन द काइंड ऑफ टाइप ऑफ शॅडोज डिपेंड्स अपॉन द रिलेटिव्ह डिस्टन्स बिटवीन द सोर्स ऑफ लाईट अँड the type of object and the surface on which the shadow falls. ठीक आहे. ह्या छायेची जे काही स्वरूप आहे, ठीक आहे, ते कशावरती अवलंबून आहे तर साधारणपणे प्रकाशाचा स्रोत, द टाइप ऑफ ऑब्जेक्ट, देन रिलेटिव्ह डिस्टन्स बिटवीन द सोर्स ऑफ लाईट and the surface on which the shadow falls. Then shadows formed by the sunlight are longer in the early morning and late evening. याच पद्धतीनं पहाटेच्या वेळेला आणि जेव्हा सूर्यप्रकाश असतो, सूर्यप्रकाशाकडून पडणारी छाया जी असते ती सकाळी आणि संध्याकाळी लांब पडते पहा. And while in the afternoon they are short. मात्र दुपारच्या वेळेला ती खूप छोटी असलेली आपल्याला पाहायला मिळते. These shadows also depends upon the source of light, the type of object and the surface on which the shadow falls. हे बदल आपल्याला का जाणवतात? कारण छायेमध्ये होणारे बदल हे प्रकाशाचा स्रोत
वस्तू आणि छाया याच्यातील अंतरावरती अवलंबून असलेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून आपल्याला सावलीचे किंवा ह्या छायेचे हे बदल या ठिकाणी दिसतात. Now which things are necessary for formation of shadows? मग कोणकोणत्या वस्तूंची आवश्यकता असते ह्या कशाच्या निर्मितीसाठी? तर या छायेच्या निर्मितीसाठी. The shadows of an object is formed only when light does not pass through the object. केव्हा हा शॅडो किंवा या पद्धतीचे सावली निर्माण होते? जेव्हा वस्तूमधून कोणताही प्रकाश किरण काय होऊ शकत नाही, तर आरपार जाऊ शकत नाही. And the kind of shadow is formed depend upon the relative distance between the object and the light or the surface or the screen which the shadow is formed. त्याचबरोबर वस्तू आणि वस्तूच्या जो प्रकाशाचा स्रोत आहे, तो प्रकाशाचा स्रोत आणि वस्तू आणि ज्याच्यावरती सावली पडते तो पडदा, या सगळ्यांच्या अंतरावरती त्या सावलीची निर्मिती अवलंबून असते. Now which things are important, which things are necessary for formation of shadows? First is the source of light. The source of light is very important to जर आपल्याला समजा एखाद्या वस्तूची सावली पडावीशी वाटत असेल तर प्रकाश अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. ठीक आहे. द सरफेस ऑफ लाईट अँड अन ओपेक ऑब्जेक्ट आणि अपारदर्शक वस्तू अँड सरफेस ऑन विच द शॅडोज फॉल्स. आणि कशावरती ही सावली पडणार आहे तो जो सरफेस आहे तो सरफेस सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. ठीक आहे. All three things are necessary to formation of shadows. The source of light, an opaque object, surface on which the shadows fall. Those are all objects are important. The shadow of object formed due to sunlight in the morning and evening. सूर्यप्रकाशातून जी काही सावली पडते ती सकाळच्या वेळेला आणि संध्याकाळच्या वेळेला दूर पडलेली आपल्याला पाहायला मिळते. अँड शॉर्ट इन द आफ्टरनून आणि दुपारच्या वेळेला ती जवळ म्हणजे कमी अंतरावर पडलेली आपल्याला दिसते. वी कॅन इझिली नोट दिस चेंज. इट वॉज ऑब्झर्व द ट्रीज अलॉंग द रोड साईड. रस्त्याच्या बाजूने असणाऱ्या झाडांचे निरीक्षण करून आपण अशा पद्धतीची ही सावली ऑब्झर्व करू शकतो. दिस चेंज इज द शॅडो डिपेंड्स ऑन द सोर्स ऑफ लाईट अँड द ऑब्जेक्ट अँड ऑल्सो ऑन द विच द शॅडो इज फॉर्म्ड. ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी इम्पॉर्टंट आहेत. जर सावलीचं अंतर किती आहे हे मोजायचं असेल आपल्याला तर कोणकोणते पॉइंट्स इम्पॉर्टंट आहेत. तर फर्स्ट ऑफ ऑल द चेंज इन द शॅडो डिपेंड्स ऑन द सोर्स ऑफ लाईट, द ऑब्जेक्ट अँड ऑल्सो द सरफेस ऑन विच द शॅडोज फॉर्म्ड. दोज ऑल पॉइंट्स आर इम्पॉर्टंट टू शॅडो ऑफ अन ऑब्जेक्ट फॉर्म्ड. जेव्हा सावली निर्माण होत असते, तयार होत असते, तेव्हा या गोष्टींची खूप आवश्यकता असलेली आपल्याला पाहायला मिळते. नाउ स्टुडंट्स, सॉल्व दिस क्वेश्चन इन युअर नोटबुक. राईट डाउन द आन्सर इन युअर नोटबुक. व्हॉट थिंग्स आर नेसेसरी फॉर द फॉर्मेशन ऑफ अ शॅडो. सावली निर्माण होण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता असते. अँड व्हॉट इज अ शॅडो. Write down the answer in your notebook. Thanks.